काल दिवसभर जरा पावसाने विश्रांती घेतली होती, मात्र आज दुपारी अचानक पुन्हा एकदा पाऊस सुरू झाला आणि नवी मुंबईत सुद्धा या पावसानं जोरदार एंट्री घेतली। अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची मात्र काही काळ तारांबळ उडाली। प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं आहे, खबरदारी घेण्याचं आवाहन केलंय। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रथमेश गडकरी यांनी। 2 दिवस राज्यभर धुमाकूळ घातल्यानंतर पावसाने काल काहीशी विश्रांती घेतल्याचे चित्र होते, परंतु नवी मुंबईमध्ये आज दिवसभरात सगळीकडे ढगाळ वातावरण निर्माण झालेले असले तरी देखील दुपारी 2:30च्या दरम्यान पावसाने पुन्हा एकदा जोरदार एंट्री घेतल्याचे पाहायला मिळते आहे। नवी मुंबईतील सर्वच क्षेत्रामध्ये जवळपास सरासरी 39.13 मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे आणि महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार आज सकाळी 8:30 वाजल्यापासून ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत नवी मुंबईच्या विभागवार दिलेल्या आकडेवारीनुसार बेलापूरमध्ये जवळपास 23.06 मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे आणि त्याच पुढे नवी मुंबईतील नेरूळ भागामध्ये 27.94 मिलीमीटर, वाशीमध्ये 36.07 मिलीमीटर आणि सगळ्यात जास्त म्हणजेच कोपरखैरणे 66.54 मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे। त्याच नंतर पुढे ऐरोली विभागामध्ये जवळपास 39.40 मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे आणि त्यासोबतच दिघा या विभागामध्ये 41.80 मिलीमीटर इतका पाऊस नोंदवण्यात आलेला आहे। महापालिकेकडून सर्व प्रकारची सतर्कता यासाठी बाळगली जाते आणि ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून, ठाणे जिल्हा विभागाकडून नवी मुंबई आणि ठाण्याच्या आसपासच्या भागामध्ये आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला होता। त्याप्रमाणे सर्व पद्धतीची तयारी देखील महापालिकेकडून करण्यात आलेली आहे आणि ठाणे जिल्हा विभागाधिकाऱ्यांकडून आणि नवी मुंबई महानगरपालिकेकडून नागरिकांनी देखील या पावसामध्ये दक्षता बाळगावी आणि स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आलेले आहे। प्रथमेश गडकरी, NDTV मराठीसाठी नवी मुंबई।